नमस्कार. उद्या 17 एप्रिल आणि वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे चैत्र अमावस्या. तर कोणत्याही परिस्थितीत अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू आवर्जून टाका, कारण आत्मशुद्धीसाठी पवित्र स्नान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या दिवशी पवित्र स्नान करण्यासाठी गंगेवर, गोदावरी, इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला मोठे महत्त्वाचे मानले जाते. चैत्र अमावस्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने वर्षभरातील पाप हे धुवून निघतात आणि मनाची शुद्धी देखील होत असते. तर तुम्हाला पवित्र नद्यांवर जाऊन स्नान करणे शक्य होत नसेल तर तुम्हाला घरीच अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहे. सर्व संकटे, बाधा दूर होतील आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होणार आहे. या दिवशी गरीब गरजू लोकांना दान करणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. तर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी कोणती वस्तू टाकायची आहे, सकाळी कोणत्या वेळेत टाकायची आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या ही एक वस्तू टाकली तर शत्रू त्रास देखील नष्ट होणार आहे, पितृदोष दूर होणार आहे, दारिद्र्य संपेल. फक्त एका दिवसात तुमची इच्छापूर्ती देखील होणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची ही वस्तू अमावस्येच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात टाकण्याला खूप महत्त्व आहे, कारण अमावस्येला पवित्र नद्यांवर स्नान करणे हे महत्त्वाचेच आहे. शास्त्रामध्ये चैत्र अमावस्येला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. अमावस्येला पर्वणी मानलं जातं, परंतु तुम्हाला माहीत आहे का, ही केवळ साधी अमावस्या नाही. ही ती रात्र आहे जिथे सृष्टीतील सकारात्मक आणि नकारात्मक शक्तींचा संगम होत असतो आणि या संधीचा फायदा घेऊन आपण आपल्या आयुष्यातील ते सर्व अडथळे दूर करू शकतो ज्यांनी आपल्याला वर्षानुवर्षे त्रास दिलेला आहे. कधीकधी आपल्या आयुष्यात अनेक अडथळे येत असतात. आपल्याला कामामध्ये यश मिळत नसते, त्यासोबतच मुलांच्या शैक्षणिक जीवनामध्ये देखील त्यांची प्रगती होत नाही. विनाकारण आपल्याला शत्रू त्रास देखील होत असतो. कधीकधी नजरबाधा देखील झालेली असते. घरामध्ये सतत आजारपण देखील असते. जणू काही घरावर कोणीतरी वाईट नजरच टाकलेली आहे. पितृदोष देखील मोठा महत्त्वाचा आहे, कारण पितृदोष जर आपल्या घराला लागलेला असेल तरी देखील आपल्याला कोणत्याही कामामध्ये हे यश मिळत नसते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे आणि एक ती प्रभावी वस्तू सांगणार आहे, जी तुम्ही उद्या सकाळीच अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलीत नक्कीच तुमचं नशीब उजळेल, तुमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे. हा इतका शक्तिशाली उपाय आहे की तुमच्या पतीच्या प्रगतीच्या मार्गातील कोणतेही अडथळे असो ते नष्ट होतील, प्रगतीचे मार्ग मोकळे होतील, प्रत्येक कामात यश मिळेल, मुलांची शैक्षणिक प्रगती देखील होणार आहे आणि 24 तासाच्या आत घरातील इडापिडा, नजरबाधा, नजरदोष, कुठलीही वाईट शक्ती जी आहे, नकारात्मकता जी आहे, दरिद्रता जी आहे ती जळून नष्ट होणार आहे. जर तुम्ही हा उपाय मनोभावे केला तर तुमची इच्छापूर्ती देखील नक्कीच होणार आहे. ती एक वस्तू कोणती आहे, ती पाण्यात कधी टाकायची आहे, स्नान करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे, हे सर्व मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहितीने काहीही साध्य होत नाही. त्यामुळे तुम्हाला पूर्णच माहिती बघायची आहे. हा उपाय अमावस्येच्या दिवशी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, कारण आपण रात्रंदिवस कष्ट करत असतो, कितीतरी मेहनत करत असतो. सकाळी उठल्यापासून रात्री उशिरापर्यंत घरासाठी प्रत्येक महिला घराचं चांगलं होण्यासाठी झटत असतात आणि त्यांच्या पदरामध्ये काय पडतं तर अनेक समस्या, अनेक अडचणी. कधी पतीच्या नोकरीमध्ये अचानक काही संकटे येतात, उद्योग व्यवसायामध्ये संकटे येतात, किंवा मग कधी मुलांची देखील प्रगती होत नाही, तर कधी आपली मुलं सतत चिडचिड करतात, अभ्यासापासून दूर होतात. तर अशा अनेक समस्या तुमच्या घरामध्ये येत असतील. कधीकधी अचानकच आजारपण घराला पूर्णपणे कोलमडून टाकतं. तर अशा प्रकारच्या अनेक समस्या असतील तर त्या दूर होण्यासाठीच हा उपाय अमावस्येला करणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे, कारण अमावस्या ही तिथी खूप सकारात्मक तिथी आहे. या दिवशी तुम्ही कोणतेही उपाय केले तर तुमच्या घरातील सर्व नकारात्मकताही नष्ट होत असते. आपल्याला अशा अनेक समस्या असतील तर आपण नशिबाला दोष देत असतो, नशीबच साथ देत नाही म्हणून आपण नेहमी रडत बसतो, परंतु हे चुकीचं आहे. काहीतरी तुम्ही जर उपाय केले आणि मनोभावे जर देवाची सेवा केली तर तुमचं नशीब देखील उजळू शकते. तुमच्या घरातील आनंद कोणाला तरी खुपत असेल, कोणाची तरी वाईट नजर तुमच्या घराला, सुखी संसाराला लागलेली असेल, किंवा मग तुमच्या घरामध्ये जर पितृदोष असेल, पितृदोष म्हणजे आपल्या पूर्वजांची आपल्यावर असलेली नाराजगी नव्हे तर त्यांच्या पितृदेवतांच्या अपूर्ण असलेल्या इच्छा असतात. जोपर्यंत आपण त्यांच्या काही इच्छा पूर्ण करत नाही तोपर्यंत पितृदोष हा जात नसतो. आणि जर पितृदोष नष्ट नाही झाला तोपर्यंत तुम्ही कितीही काम करा, कितीही कष्ट करा, तुम्हाला तो यश मिळत नसते.
घराच्या उंबरठ्यावर यश येऊन ते परत जाते. तर उद्याची ही अमावस्या खूप महत्त्वाची तिथी आहे आणि या सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे. ही अमावस्या वर्षातील सर्वात शक्तिशाली अमावस्यांपैकी एक मानली जाते, कारण ती नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच येते. मराठी नववर्ष सुरू आहे आणि त्यानंतर सुरुवातीचीच ही अमावस्या आहे. उद्याच्या दिवशी ब्रह्मांडातील ऊर्जा ही अशा स्थितीत असते की एखादा छोटासा आणि खूप साधा सोपा जरी उपाय तुम्ही केला तरी ते तुम्हाला अनेक पटीने फळ प्राप्त करून देतो. जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो कोणताही सामान्य उपाय नाही आहे. हा पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेला एक सिद्ध उपाय आहे. जुन्या काळाच्या बायका, आपल्या आजी पणजी हा उपाय करायच्या. पहिल्या लोकांच्या काही गोष्टी अंगवळणी पडलेल्या असतात, त्यामुळे ते दररोजच्या दैनंदिन जीवनामध्येच अनेक पद्धतीने व्यवस्थित संसार करायचे आणि व्यवस्थितपणे कोणतेही उपाय, देवांची सेवा ही मनोभावे पार पाडत असे. म्हणून त्यांचे जीवन अगदी सुखाने आणि आनंदाने, विशेषतः समाधानाने भरलेले असायचे. त्याप्रमाणेच आपल्याही आयुष्यामध्ये सुख, शांती, समाधान लाभावी म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. जी वस्तू मी तुम्हाला आत्ता सांगत आहे ती तुमच्या स्वयंपाकघरातच आहे. फक्त ती वापरण्याची पद्धत खूप महत्त्वाची आहे. ती वस्तू अंघोळीच्या पाण्यात पडताच तुमच्या शरीराभोवती आणि तुमच्या घरातील वातावरणामधले जी काही नकारात्मक शक्ती आहे ती नष्ट होत असते आणि एक असं संरक्षण कवच तयार होतं, ज्याला कोणताही शत्रू, कोणतीही नजरबाधा, वाईट कोणतीही बाधा असो ती त्याला टच देखील करू शकणार नाही. ती दूर होणार आहे, कारण तुमच्या आजूबाजूला एक सुरक्षा कवच म्हणजे एक सकारात्मक वलय निर्माण झालेले असते. त्यामुळे तुम्हाला ही वस्तू टाकायची आहे. तुम्हाला वाटत असेल की हे कसं शक्य आहे, फक्त एका वस्तूने 24 तासात कसं काय बदल होईल? निसर्गात आणि शास्त्रात प्रचंड ताकद आहे. धार्मिक मान्यतेमध्ये देखील आपल्या काही अशा महत्त्वाच्या गोष्टी ऋषीमुनींपासून चालत आलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलेल्या देखील आहेत आणि त्याची प्रचिती देखील नक्कीच मिळत असते. फक्त ती आपल्याला योग्य वेळी वापरता आले पाहिजे. ती गुप्त वस्तू कोणती आहे आणि ती वापरल्यानंतर नेमकं काय होतं हे जाणून घेण्याआधी मी तुम्हाला एक अशी थरारक, डोळे उघडणारी सत्यकथा थोडक्यात सांगणार आहे, जी ऐकून तुमच्या अंगावर काटे येतील. ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल की उद्याची अमावस्या तुमच्यासाठी शेवटची संधी ठरू शकते. तर मैत्रिणींनो, ही गोष्ट आहे साधारण 10 ते 12 वर्षापूर्वीची. एका छोट्याशा पण सुखी गावात आनंदी नावाची एक व्यक्ती राहायची. नावाप्रमाणे तिचं घर आनंदाने ओसंडून व्हायचं. पतीचा सोन्यासारखा संसार चालायचा, उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालायचा. मूल आणि सासू-सासरे यांची देखील सेवा करायची. जणू काही साक्षात लक्ष्मी त्या घरात नांदत होती. पण म्हणतात ना, नशिबाचे चक्र कधी फिरेल सांगता येत नाही. त्याप्रमाणेच अचानक कोणीतरी अतिशय वाईट अशी करडी नजर त्या हसत्या खेळत्या घराला लावली. काही दिवसातच सगळं चित्र पालटलं. ज्या पतीचा व्यवसाय जोरात होता तिथे अचानकच कोट्यवधीचं नुकसान व्हायला सुरुवात झालं. कामावरून येताना पतीचा चेहरा नाराज असायचा. इतकंच काय, त्यांचा जो मोठा मुलगा अभ्यासात हुशार होता तो अचानकच अंथरुणाला खिळून राहिला. आजारपण त्यांच्या घरावर आले. डॉक्टरांना दाखवलं, औषधोपचार केले, पण रिपोर्टमध्ये काहीच येत नव्हतं. आनंदीला समजत नव्हतं की नेमकं काय होतंय. घरात पाऊल ठेवताच तिला असं वाटायचं की जणू भिंती अंगावर येत आहेत. विनाकारण पती पत्नीमध्ये वाद नेहमी होत राहायचे. क्षुल्लक कारणावरून वाद होत असे. आनंदीने खूप सेवा केली, उपवास केले, मंदिरात जाऊन नवस केले, पण परिस्थिती जशी आहे तशीच होती. तिथे तिला वाटू लागले की आता सर्व काही संपलंय. अशातच आली चैत्र अमावस्या. गावाच्या वेशीवर एक वृद्ध साधू महाराज आले होते. त्यांच्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाहून आनंदीच्या मनात आशेचा किरण जागा झाला. ती धावतच त्यांच्याकडे गेली आणि त्यांच्या चरणी डोकं ठेवलं आणि रडू लागली. तिने आपली सर्व जे काही संकटे आहेत ती तिथे सांगितली. ते महाराज शांतपणे हसले आणि आनंदीच्या डोक्यावर हात ठेवला. ते म्हणाले, मुली, घाबरू नकोस. तुझ्या घरात दुष्टशक्तींचा शिरकाव झालाय. तुझे पितृ देखील तुझ्यावर नाराज आहेत. पण या चैत्र अमावस्येच्या तिथीमध्ये इतकी शक्ती आहे की तुझे ते सगळे दुःख दूर होतील. एका क्षणामध्ये सर्व दुःख नष्ट होतील. त्यांनी आपल्या झोळीतून एक पांढरी पुडी काढली आणि यात ती गुप्त वस्तू आहे. उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून जेव्हा तू स्नान करण्यासाठी जाशील, पाणी घेशील, तेव्हा त्यामध्ये ही एक वस्तू टाक. स्नान करताना तुझ्या कुलदेवतेचं, पूर्वजांचं नामस्मरण कर. त्यांना सांग की माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करा, पण माझ्या संसाराला वाचवा. आनंदीने महाराजांवर पूर्ण श्रद्धा ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने अगदी तसंच केलं. ती गुप्त वस्तू पाण्यात टाकली आणि त्या पाण्याने स्नान केले. आणि मैत्रिणींनो, विश्वास ठेवा,
पुढच्या 24 तासातच चमत्कार घडला. दुपारच्या वेळी तिच्या पतीचा फोन आला की जो मोठा व्यवहार गेल्या 2 वर्षापासून रखडला होता त्याचे पैसे अचानक परत मिळाले. इतकंच नाही तर संध्याकाळपर्यंत तिचा मुलगा जो 4 दिवसापासून जेवला नव्हता तो स्वतःहून उठून बसला. त्याने जेवण मागितले. आनंदीच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. तिला समजले की ती साधी वस्तू नव्हती तर तिची श्रद्धा आणि योग्य वेळी केलेला शास्त्रोक्त आणि अत्यंत महत्त्वाचा हा उपाय होता. ही कथा सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जेव्हा विज्ञानाचे दरवाजे बंद होतात तेव्हा अध्यात्माचे दरवाजे उघडतात. जर तुमची श्रद्धा असेल आणि निष्ठेने तुम्ही जर उपाय केले तर काहीही मिळवू शकता. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की महाराजांनी दिलेली ती वस्तू कोणती होती? ती वस्तू कोणतीही दुर्मिळ गोष्ट नव्हती तर ती आपल्या सर्वांच्या घरात असणारी स्वयंपाकघरातच असणारी एक विशेष गोष्ट होती. आता लक्ष देऊन ऐका. मी ती वस्तू आणि तो उपाय तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, आता तो क्षण आला आहे ज्याची तुम्ही वाट पाहत आहात. आनंदीला महाराजांनी जी दिलेली वस्तू होती आणि जी उद्या तुम्हाला वापरायची आहे ती कोणती महागडी वस्तू नाही आहे तर ती आपल्या स्वयंपाकघरामध्ये अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली गोष्ट ही आपल्या घरातच आहे. ती मुख्यतः वस्तू म्हणजे सर्वात पहिली वस्तू म्हणजे खडे मीठ. खडे मीठ जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला आवर्जून घ्यायचे आहे कारण सर्व नकारात्मकता, कोणतीही बाधा, नजरबाधा दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची स्वयंपाकघरामध्ये असलेली ही वस्तू आहे. खडे मीठ नसेल तर संदैव मीठ तुम्हाला घ्यायचे आहे. हे देखील तितकेच प्रभावी आहे आणि तेही नसेल तर तुम्ही जे साधे मीठ वापरता ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतरची दुसरी मुख्य वस्तू आहे ती म्हणजे काळे तीळ. तर काळे तीळ देखील आपल्याला घ्यायचे आहेत. ते देखील नकारात्मकता दूर करणारी वस्तू आहे. त्यानंतर तुम्हाला एक मंत्र देखील म्हणायचा आहे. तो देखील मी तुम्हाला पुढे सांगत आहे. काळे तीळ तर आपण नेहमीच वापरतो, यात काय नवीन? तर मैत्रिणींनो, काळे तीळ हे साक्षात भगवान विष्णूंच्या घामातून उत्पन्न झालेले आहेत असे मानले जाते. हे तीळ जर आपण पितृदेवतांना अर्पण केले त्याने देखील अनेक पटीने फायदा होतो. आणि संदैव मीठ हे आपल्या शरीरातील सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी महत्त्वाचे आहे कारण ते नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. नजरबाधा झालेली असल्यास तुम्ही बघितलं असेल आपल्या आजी पणजी मिठाने नजर उतरवत असायच्या म्हणजे दृष्ट काढत असायच्या. तर अत्यंत महत्त्वाचे हे मीठ आहे. तर हा उपाय करण्याची योग्य पद्धत मी तुम्हाला सांगत आहे आणि वेळ देखील सांगणार आहे. तर 17 एप्रिल वार शुक्रवार चैत्र अमावस्येला सकाळी सूर्योदयापूर्वी लवकर उठायचे आहे किंवा सकाळी जास्तीत जास्त लवकरात लवकरच हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. अगदी ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही केला तर उत्तम ठरेल. जर ब्रह्ममुहूर्तावर शक्य नसेल तर मग तुम्ही जेव्हा अंघोळ करणार आहात त्यावेळेत तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात ही वस्तू टाकायची आहे. अंघोळीसाठी शक्य असेल तर तांब्याच्या किंवा पितळ्याचे पात्र वापरा. जर ते नसेल तर मग साध्या बादलीमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचे आहे. तर काळे तीळ हे पितृदोष दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत म्हणून पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे. हे तीळ टाकताना मनात प्रार्थना करायची आहे की पितृदेवता, माझ्याकडून तुझी सेवा झालेली नसेल तर मला माफ कर, कुटुंबाचे रक्षण कर आणि क्षमा मागायची आहे. काही चुका झाल्या असेल तर आवर्जून आम्हाला क्षमा करा म्हणून आणि तुमचे आशीर्वाद सदैव कुटुंबावर असू द्या अशी प्रार्थना करायची आहे. लक्षात ठेवा, जेव्हा पितृदेवता प्रसन्न होतात तेव्हा तुमच्या घरातील कोणतेही अडथळे हे दूर होतात आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते. त्यानंतर दृष्ट दूर करण्यासाठी म्हणजेच नजरबाधा दूर करण्यासाठी संदैव मीठ घ्यायचे आहे. खडे मीठ असेल तर ते घ्या, ते नसेल तर मग संदैव मीठ घ्या. तर सख्यांनो, साधं मीठ तुम्ही शक्यतो वापरू नका, संदैव मीठच वापरायचा प्रयत्न करा. हे मीठ तुमच्या घरातील इडापिडा, नजरबाधा खेचून घेते आणि बाहेर काढते. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, या दिवशी पवित्र नद्यांवर स्नान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु प्रत्येकालाच आजच्या दैनंदिन जीवनामध्ये हे करणे शक्य होत नाही. तर तुम्हाला थोडेसे गंगाजल टाकायचे आहे. जर तुमच्या घरी गंगाजल असेल तर फक्त 2 थेंब तुम्ही त्यामध्ये टाका. जर नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते तिथून देखील आणू शकता. गंगाजल टाकल्यामुळे ते पाणी साध्या विहिरीचं, नळाचं पाणी राहत नाही तर ते तीर्थ बनतं. पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य फळ तुम्हाला तिथे प्राप्त होत असतं. पाणी तयार झाल्यावर अंघोळ करताना एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र पुढीलप्रमाणे आहे. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधी कुरु. हा मंत्र खूप महत्त्वाचा मंत्र आहे. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हा मंत्र तुम्हाला सांगत आहे. तर याचा अर्थ असा आहे की जगातील सर्व पवित्र नद्या त्या पाण्यामध्ये येत असतात आणि स्नानानंतर तुम्हाला स्वतःला इतकं हलकं आणि प्रसन्न वाटतं की तुमच्या डोक्यावरचं खूप दिवसाचं ओझं उतरवल्यासारखं
तुम्हाला वाटत असतं. तुमच्या अंगातील सर्व नकारात्मकता दूर होते. जर तुम्हाला असं वाटत असेल की कोणीतरी जाणून बुजून तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणतंय, तुमचे शत्रू वाढलेले आहेत, कोणाची तरी करणी बाधा तुम्हाला सतावत असेल, तर पाण्यामध्ये 1 लवंग टाकायचे आहे. अखंड लवंग घ्यायची आहे. जिला फूल असेल अशी लवंग. तुम्ही 2 टाकल्यात तरीही चालेल, कारण लवंग देखील तुमच्यातील सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. तुम्हाला तो मी मंत्र सांगितलेला आहे तो म्हणत म्हणत स्नान करायचे आहे, किंवा मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे म्हटले तरीही चालेल. ज्यांना तो मंत्र पाठ असेल, गंगे चैमुने चैव, तो मंत्र आवर्जून म्हणा. तर तुम्हाला स्नान झाल्यानंतर ती लवंग त्या पाण्यातून काढून घ्यायची आहे आणि घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे, किंवा मग घराच्या बाहेर नेऊन कापुरासोबत ती लवंग जाळून टाकल्यास सर्व नकारात्मकताही दूर होईल, शत्रू जळफळाट होईल आणि शत्रूंचा त्रास पूर्णतः नष्ट होईल. वाईट नजर तुमच्या कुटुंबाला लागली असेल ती देखील दूर होईल. तर हा उपाय करून पहा. 24 तासाच्या आत घरातील वातावरण शुद्ध होईल आणि पवित्र होईल. तुमच्या मनाला तुम्हाला हलकं वाटेल आणि घरात एकदम प्रसन्नता जाणवायला सुरुवात होईल. त्याबरोबरच तुमच्या आजूबाजूची कोणतीही बाधा असेल ती दूर होणार आहे. तर सकाळी अंघोळीचा हा उपाय तुम्ही करणारच आहात. जर तुम्हाला वाटलं की तुमच्या आयुष्यातील दुर्दैवाचा दशावतार कायमचा संपवावेत, तर तुम्हाला उद्या सूर्यास्ताच्या काळी एक छोटासा अमोघ उपाय करायचा आहे. तर तो उद्या चैत्र अमावस्येला सायंकाळी घराच्या जवळ कुठेही पिंपळाचे झाड असेल तर तिथे जा. पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो, पितृदेवतांचा देखील वास असतो. पिंपळाच्या झाडाला तुम्हाला एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. जेव्हा तुम्ही असा दिवा पिंपळाच्या झाडाजवळ लावता आणि दक्षिण दिशेला तोंड करून लावलात, तर पितरांचे स्मरण करायचे आहे. तुमचा 7 पिढ्यांचा पितृदोष पूर्णतः नष्ट होत असतो, दारिद्र्य देखील नष्ट होते आणि पितृदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. घरामध्ये माता लक्ष्मी कायम टिकून राहते आणि तुमच्या घरातील सर्व व्यक्तींचे कल्याण होते. प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळायला सुरुवात होते. तर हा एक उपाय तुम्ही उद्या आवर्जून करा. त्यासोबतच गाईला गूळ आणि हरभरा डाळ खाऊ घालायची आहे, किंवा मग पोळी किंवा भाकरी आणि गुळाचा एक खडा गाईला आवर्जून खाऊ घालायचा आहे. त्यामुळे देखील तुमच्या घरातील सर्व त्रास, सर्व अडथळे हे नष्ट होतात. तर आवर्जून हे सर्व उपाय करा. अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी उपाय आहेत. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.